नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज खणापासून एक सुंदर असं पोथी कवर मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा, ह्याचं माप सांगते मी तुम्हाला. त्यासाठी आपल्याला एक अस्तर लागेल आणि एक खण आणि खणाचं कापड आणि एक अस्तर. तर अस्तरला बघा मी जोड दिलेला आहे. थोडंसं कमी पडलं होतं मला म्हणून. तर आपण एक कॉटनचा अस्तर घेतलेला आहे त्याच्यासाठी. आणि आता त्याची उंची आहे बघा 20 इंच उंची आहे घेतलेली मी. आणि रुंदी आहे 11 इंच. उंची 20 आणि रुंदी 11 असं एक आपण फॅब्रिक घेतलेलं आहे. आता त्याच मापाचं आपल्याला अस्तर पण लागेल. आणि आता आपण काय करूया, आता अस्तर आहे ना असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून आता त्याला खाली आपण 3.5 इंचावर एक मार्क करूया. आणि आपल्याला त्याचा वरचा फ्लॅप द्यायचा आहे. एकदम सोपी इझी पद्धत आहे बघा. तुम्ही इझिली बनवू शकता आणि खूप सुंदर पण दिसते आणि बनवायला पण खूप सोपं आहे हे. तर बघा असं 3.5 इंचावर मी मार्क करते आणि या मार्कपासून आता इथं आपण वरती जो त्याचा मेन पॉईंट आहे ना तिथपर्यंत आपण असं त्याला आता एक तिरपी रेष ओढून घेणार आहोत आणि तिथूनच आपण त्याला कट करणार आहोत. तुमच्याकडे जर खणाचं कापड नसेल तर तुम्ही कुठल्याही रेड कलर किंवा ऑरेंज कलर आपण देवाला जे कपडे वापरतो ना त्याचं बनवलं तरीही चालेल. खूप सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा तुम्ही. आता हे बघा, मी आता असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण घेणार आहोत खणाचं कापड. बघा, हे असं सरळ ठेवायचं. याची सरळ बाजू वरती करायची आणि त्याच्यावरून आपल्याला ते आता अस्तर ठेवायचे. तर अशी सरळ बाजू घ्यायची आणि त्याच्यावर अस्तर ठेवून आता आपण हे सेम असंच याला स्टिच करणार आहोत. एकदा व्यवस्थित असं कोपरे वगैरे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि आता त्याला असं स्टिच करायचं आहे जसं ठेवले तसंच. बघा या प्रकारे पूर्ण स्टिच करून घ्यायचं. आता खाली थोडीशी जागा आपल्याला ओपन ठेवायची, तिथे स्टिच नाही करायचे कारण तिथून ना आपल्याला ओपन करायला जागा राहील. तर बघा स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता जी ओपन होतं ना आपण तिथून त्याला सरळ करणार आहोत. तर एकदा काय करायचं, तर हे जे एक्स्ट्राचं आहे ना काट ते आपण कट करून घेऊया. या प्रकारे बघा कट करून घेतलेला आहे. आता याला पलटवून घ्यायचं आहे. पलटवून त्याची एकदा इथे आपण एकदा थोडेसे नॉच देऊन घेऊ कारण पलटवल्यावर त्याचा शेप व्यवस्थित येतो. असे कट दिल्याच्या नंतर व्यवस्थित शेपमध्ये येईल ते. तर बघा या प्रकारे मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे. खाली इथे कोपऱ्यावर पण थोडे थोडे कट देऊन घ्यायचे म्हणजे कोपरे व्यवस्थित आपले बाहेर निघतील. आणि आता याला आपण सरळ करून घेऊया. आता यातली बाजू बाहेर काढूया. व्यवस्थित बाहेर काढून त्याचे कोपरे व्यवस्थित नीट कशाच्या तरी साह्याने आपण ते कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि आपला एक छान असा पीस तयार होतोय. मग बघा या प्रकारे आता मी याला सगळं व्यवस्थित काढून घेते बाहेर. खूप इझी असं पोथी कवर आहे हे. तुम्हाला नक्कीच आवडेल बघा आणि बनवायलाही खूप सोपं आहे ते. तर या प्रकारे मी आता हे ओपन करून घेतलेलं आहे आणि आता जिथून आपण थोडंसं ठेवलं होतं ओपन जागा तेवढी आता या प्रकारे स्टिच करून घ्यायची आहे आणि पूर्ण याला आपण आता स्टिच करून घेऊया सर्व बाजूंनी. आता बघा स्टिच करून झालेलं आहे आणि आता हे एक आपला रेडी झालेला आहे पीस. आता बघा इथे काय करायचे, आता आपण याची 13 इंचावर आपण असं मार्क करणार आहोत. बघा 13 इंच घेतलेला आहे मी. असं 13 इंच आपण माप घ्यायचं आहे आणि वरती त्याला
मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपण तसंच करणार आहोत, म्हणजे खालीवर व्हायला नको कुठली बाजू. तर या प्रकारे दोन्ही साईडने आता आपण 13 इंचावर मार्क करून घेतला आहे आणि आता आपल्याला तिथपर्यंत फोल्ड करून घ्यायचं. आता हे बघा, या प्रकारे आता याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने त्याला स्टिच करून घेऊया. या प्रकारे बघा, आता मी साईडनी स्टिच करून घेते. स्टिच करून घेतलेला आहे आणि आता वरचा जो फ्लॅप आहे ना, तर तो असा वरतून येईल बघा इथे. तर आता आपण त्याला एक लेस लावणार आहोत. या प्रकारे माझ्याकडे अशी लेस होती, आता मी ती लावते. तुमच्याकडे दुसरी कुठली अजून लेस असेल छान, तर तीही तुम्ही लावू शकता, अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल ते. माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी आता हीच लावते. तर या प्रकारे आता आपण त्याला लेस स्टिच करून घेतलेली आहे बघा. आता एक वेगळा लुक आलेला आहे अजून त्याला चांगला. आणि आता आपल्याला त्याला लागेल एक अशी दोरी बघा, आणि मी त्याला थोडंसं आपलं छोटंसं लटकन पण बनवलेलं आहे, ज्याने ते अजून सुंदर दिसेल. तर याला आपण बरोबर जिथं मेन पॉईंट आहे ना आपला मध्य, तिथे आपण याला या प्रकारे असं स्टिच करून घेणार आहोत. आता स्टिच करून झालेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला त्यामध्ये पोथी ठेवून दाखवते. या प्रकारे अशी पोथी ठेवायची आणि बघा, आता ही आपली दोरी जी आपण लावली होती ती अशी, आणि इथं आता त्याला एक गाठ द्यायची. पोथी कवर आपलं एकदम रेडी झालेलं आहे आणि खूप छान आणि सुंदर बनलेलं आहे. खूप इझी आहे आणि सोपं आहे बनवायला बघा. तर कसं वाटलं तुम्हाला ही पोथी कवर, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे थँक्यू.